जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। हिंदुरा सम्राट शिवाजी बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराची नावाचा मागे जय श्रीराम। आता मंचावर या ठिकाणी आणि माननीय आदित्य साहेब, संजय राऊत साहेब, अंबादास दानवे साहेब आलेले आहेत। माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना प्रभू श्रीरामाची जी मूर्ती आहे त्यांचा हार अर्पण करण्यासाठी विनंती करतो आहे। माननीय उद्धव साहेब सर्व सन्माननीय नेते या ठिकाणी हार अर्पण करत आहेत। उद्धव ठाकरे यांनी श्रीरामाच्या मंदिरामध्ये आरती केलेली आहे, रामरक्षा पठण देखील केलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी होत आहे। या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार आणि निशाणा साधत असताना ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं आज सकाळी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं त्याच्यावर तर याच्यामुळे कमी होईल आणि याच्यासोबत आता जो काही पुणे ते नाशिक फाटा हा देखील जो रोड आहे त्यालाही आपण मान्यता देतो आहोत। त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचे विषय होते ते आपण संपवतो आहोत, त्यामुळे त्याचंही भूमिपूजन पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण करू। एकूणच चारही दिशेला पुण्यातनं बाहेर जाताना कसं डिकंजेस्ट करता येईल तो आपला प्रयत्न असणार आहे। पुरंदर एअरपोर्टचंही आता आपल्याला 50% जास्त ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचं लवकरच टेंडर आपल्याला काढता येईल, तर तिथेही जाण्याकरता आपल्याला रस्ता आणि मेट्रो या दोन्हीची व्यवस्था कशी करता येईल आजच माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही फिजिबिलिटी बघतो आहोत की जर दिवे घाटामध्ये आपल्याला